रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू आहे। राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता। सध्या तरी मुंबईतील लोकल सेवा सुरळीत सुरू आहे। तर राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईत देखील काल रात्रीपासूनच पावसाच्या सरी कोसळल्या। पहाटेपासून संततधार सुरूच आहे। तर रात्रीपासून संततधार पाऊस मुंबईत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर मुसळधार पावसाचा अंदाज राज्यात वर्तवण्यात आलेला आहे। मात्र सध्या तरी लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते। तर रस्त्यावरील वाहतुकीला काही प्रमाणात फटका बसलेला आहे। मात्र लोकल सेवा ही सध्या सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर अनेक परिसरात सकाळपासूनच पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे। ही सध्याची काही थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय आणि याच पाण्यातून नागरिक आणि वाहन चालक वाट काढतायत। मुंबईत सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळतात। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, नक्कीच प्रणिता, आपण पाहतोय की मुंबईमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पावसानं हजेरी लावलेली आहे। मी सध्या दादर परिसरामध्ये आहे। आपण पाहतोय की दादर परिसरामध्ये देखील रिमझिम पावसानं जे आहे ते हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज संपूर्ण कोकण परिसर असो अथवा पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरावर जे आहे ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचसोबतच मुंबईमध्ये देखील रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून कालच व्यक्त करण्यात आला होता। त्यानुसार सकाळपासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी रिमझिम पावसानं हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जो आहे तो हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कोकणातील नागरिकांनी काळजी घ्यावी असं देखील अंदाज आणि आव्हान जे आहे ते हवामान विभागाकडून करण्यात आलेले आहे। काल आपण जर परिस्थिती पाहिली तर अंदमान निकोबारमध्ये जवळपास 8 दिवस अगोदरच पावसानं हजेरी लावलेली आहे। त्याच्यामुळे मोसमी पाऊस अगोदरच हजेरी लावल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। त्या दृष्टीने मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात 1 जून पर्यंत पाऊस जो हंगामी पाऊस आहे तो दाखल होईल असा अंदाज देखील हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। त्याचसोबतच आपण जर मुंबईमध्ये पाहिलं तर आज रविवारचा दिवस आहे। रविवारच्या दिवशी संपूर्ण मुंबईची लोकल जी आहे ती सध्या तरी सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कुठेही लोकलला ह्या पावसाचा फटका बसलेला नाही, कारण की पावसाचं प्रमाण जे आहे ते खूप कमी प्रमाणात आहे। रिमझिम पाऊस पडल्यामुळे कुठेही लोकल व्यवस्थेला परिणाम झालेला नाही। तर दुसरीकडे वाहतूक व्यवस्था जी रस्त्यावरची वाहतूक आहे ती ठिकठिकाणी सुरळीत असल्याचं देखील कळवण्यात आलेलं आहे। सध्या आपण जर दादर परिसरामध्ये पाहिलं तर रिमझिम पावसानं हजेरी लावलेली आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा खरं तर रिमझिम पाऊस मुंबईमध्ये पडतोय असं माहिती जी आहे ते हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे। आज दिवसभरामध्ये मुंबईमध्ये अशाच पद्धतीचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा देखील अंदाज जो आहे। निवृत्ती, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत। तर सध्या आपण ही दृश्य पाहतोय। मुंबईत पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळतायत। मुंबईत रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय, हे देखील आमच्या सोबत जोडले गेले आहे। विजय, सध्या काय परिस्थिती, पावसाची वाहतुकीवर कितपत परिणाम झालाय? निश्चितच प्रणिता, मी आता दादरच्या सायन या ब्रिजवरती आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी सध्या सकाळपासून रिमझिम पावसाची सुरुवात आहे आणि जी लोकल सेवा जी आहे ही निश्चितच सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रेल्वे प्रशासनाकडून आज दिवसभरामध्ये कुठेही मेगा ब्लॉक घेण्यात आलेला नाहीये। मात्र मध्यरात्रीच्या सुमारामध्ये जवळपास 3.5 तासाचा जो मेगा ब्लॉक आहे हा घेण्यात आलेला आहे। या 3.5 तासामध्ये जे की पटरीचं काम असेल, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक काम असेल, त्याचप्रमाणे जे दुरुस्तीचे कामं आहेत ह्या कामासाठी हा जवळपास सेंट्रल वेस्टर्न आणि हार्बर लाईन यावरती हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि या मेगा ब्लॉकमध्ये पूर्ण जे दुरुस्तीचे कामं जे आहेत ही आपलं रेल्वे प्रशासन करणार आहे। सध्या दिवसभर सकाळपासून ह्या पावसानं पूर्णपणे रिमझिम जी पावसाची सुरुवात आहे, त्यामुळे रेल्वेवरती कुठेही असा आपल्याला परिणाम झालेला आपल्याला दिसून येत
येत नाहीये. पूर्ण मुंबई परिसरामधली जी वाहतूक आहे ही सुद्धा सुरळीत आहे आणि लोकल सेवा जी आहे तिन्ही मार्गावरती ही लोकल सेवा सुद्धा सुरळीत आहे. जो मेगा ब्लॉक जो आहे हा मेगा ब्लॉक जवळपास रात्री 11:30 ते पहाटे 3:30च्या सुमारामध्ये हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. जवळपास 3.5 तासाचा हा जो मेगा ब्लॉक आहे हा घेण्यात आलेला आहे. पश्चिम असेल, मध्य रेल्वे असेल, त्याचप्रमाणे हार्बर लाईन असेल, यावरती हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. आज दिवसभरामध्ये सकाळपासूनच पूर्णपणे आभाळ जे आहे हे भरून आलेलं आहे आणि त्याप्रमाणेच जे पावसाची जी रिमझिम पावसाची ही सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं एकंदरीतच जर बघितला तर आज दिवसभरामध्ये लोकल सेवा जरी सुट्टीचा दिवस जरी असला तरीही लोकल सेवा ह्या पूर्णपणे सुरळीत आहेत आणि वाहतूक पावसाचा परिणाम लोकल सेवेवर तरी झालेला दिसत नाहीये. विजय आणि निवृत्ती, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.